बिग हिट, फटका खेळलाय खरा परंतु तिकडे फिल्डर ओ कॅच नाही झाली आहे, त्या उलट सिक्सर आलेला आहे. पहिल्याच बॉलवर 6 धावा आलेल्या आहेत. पहिला डाव आता चांगल्याच रंगात येताना पाहायला मिळणार आहे, कारण इकडे जर पाहिलं तर एक मोठा फटका या ठिकाणी खेळलाय जयेश. जयेश यावेळेला समोरच्या दिशेने जयेश स्ट्रोक करताना पाहायला मिळाले. जयेश अशोकन यावेळेला एक धाव तर घेतली गेली आहे आणि इकडे दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत होते, परंतु पाहूयात त्या प्रयत्नात काय झालंय. थर्ड अंपायर ठरवतील. तिसऱ्या पंचांचा निर्णय मात्र या ठिकाणी प्रतीक्षित आहे. दुबई वॉरियर्स विरुद्ध कांधारी किंग एक चांगली मॅच या ठिकाणी पाहायला मिळते. आजच्या दिवसाला सुरुवात झाली आहे, खूप चांगली सुरुवात पाहायला मिळते आणि नॉट आउट जयेश अशोक अण्णा यांचे चिरंजीव आणि एक षटकार जयेश यांच्या बॅटमधून आलाय खरा. 64 धावा 64. धावा धावफलकावर या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. धावा करावे लागतील सूरजला सुद्धा आणि जयेश यांना सुद्धा. काही चेंडू बाकी आहेत. ओहो कमी गतीचा बॉल बॅटच्या पट्ट्यात आलाच नाही. खेळ मैदानाच्या बाहेरून म्हटलं जात आहे मार यार, परंतु कमी गतीचा चेंडू असल्या कारणाने तो काही बॅटच्या पट्ट्यात आलाच नाही आहे. 64 धावा धावफलकावर. क्रिकेट केवळ मैदानात रंगत नसतं, ते मैदानाच्या बाहेर सुद्धा रंगत असतं. यावेळेला मात्र ऑन साईडला खेळला हा बॉल. स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉल अडवण्याचा प्रयत्न केला जातोय. लगेच थ्रो देखील केला गेलाय. कोण होते स्कोर?